अन्न आणि औषध प्रशासनावर पदभार स्वीकारल्यानंतर आता तुकाराम मुंडेंनी धडाधड कारवाया करायला सुरुवात केली आहे। राज्यभरात त्यांनी अनेक धडक मोहिमा सुद्धा राबवल्या आहेत आणि त्याचे पडसाद आता पाहायला मिळायला लागले आहेत। प्रचंड हादरा खरं तर त्यांच्या या मोहिमानंतर पाहायला मिळतो आहे आणि धाक सुद्धा कुठेतरी निर्माण होताना पाहायला मिळतोय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार तुकाराम मुंडे यांनी नुकताच स्वीकारला आणि त्यानंतर धडाधड मोहिमा त्यांनी राबवायला सुरुवात केली आहे। त्यांच्या कारवायामध्ये भेसळमुक्त अन्न, बनावट औषधं आणि प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करणे आणि दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करणे याचा सुद्धा समावेश पाहायला मिळतोय। आतापर्यंत त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या धडाधड मोहिमा राबवल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात पहिली कारवाई तुकाराम मुंडे यांनी केली ती म्हणजे भेसळखोरांवरती। दुग्धजन्य पदार्थ उदाहरणार्थ दूध, खवा, तूप याच्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची पावलं त्यांनी राज्यभरात उचलली आहेत आणि शेकडो धाडी सुद्धा तुकाराम मुंडे यांच्या या विभागानं टाकल्यात आणि त्यानंतर या भेसळखोरांना चांगलाच चाप बसल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यानंतर रासायनिक फळे जप्ती या विरोधात सुद्धा त्यांनी एक मोहीम राबवली होती। केमिकलचा वापर करून कृत्रिमरित्या फळे पिकवणाऱ्यांवर आणि त्याचा व्यापार करणाऱ्यांवर सुद्धा त्यांनी जप्तीची कारवाई केली होती। अनेक फळ विक्रेत्यांवरती कृत्रिम पद्धतीनं फळं पिकवून विकण्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली होती आणि फळ त्यांची जप्त करण्यात आली होती। त्यानंतर प्रतिबंधित गुटख्याच्या विरोधात सुद्धा त्यांनी एक मोहीम आखली होती। महाराष्ट्रभर अवैध गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर छापे मारून कोट्यावधीचा साठा त्यांनी नष्ट केल्याचं पाहायला मिळतं। ही त्यांची तिसरी मोहीम होती। एफडीएचे आयुक्त हा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडेंनी धडाधड या मोहिमा आखायला सुरुवात केली आहे। त्यानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी नियमावली सुद्धा तुकाराम मुंडे यांनी जाहीर केली। अन्न सुरक्षेसाठी त्यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांना कडक नियमावली जाहीर केली आहे। ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी आणि स्वच्छता राखल्यास कठोर कारवाईचा इशारा सुद्धा त्यांच्या या विभागानं दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर आणखी एक कारवाई तुकाराम मुंडे यांनी केली ती म्हणजे परवाने निलंबनाची। नियम मोडणाऱ्या किंवा अस्वच्छता बाळगणाऱ्या अनेक आस्थापनांचे परवाने जे आहेत ते तात्काळ निलंबित केले आहेत आणि तशा धडाधड कारवायाला सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे। अवैध औषध विक्रीवरती अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी आणखी एक मोहीम आखली। बनावट औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी त्यांनी फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये ही धडक तपासणीला सुरुवात केली होती आणि अशाच पद्धतीनं त्यांनी हा एफडीएचा आयुक्त पदभार त्यांनी स्वीकारला आणि त्यानंतर अन्न आणि औषध या सगळ्या विभागामध्ये धडाधड त्यांनी कारवाईला सुरुवात केली। आता कुठंतरी सर्वसामान्य लोकांना भेसळमुक्त अन्न मिळण्याची गॅरंटी पाहायला मिळते आहे। नंतर या सगळ्यांच्या माध्यमातून कॅन्सर आणि इतरही अनेक रोगराई पसरल्यासारखी होत होती। लोक पैशाच्या पाठीमागे लागले होते। कशाही पद्धतीची विक्री केली जात होते। कोणत्याही पदार्थात कोणताही घटक मिक्स करून तो लोकांपर्यंत आणला जात होता। या सगळ्या गोष्टींवरती अंकुश कोणीही ठेवायला तयार नव्हतं। मात्र तुकाराम मुंडेंच्या या बदलीनंतर आणि एफडीएचा त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता मात्र चांगलाच अंकुश पाहायला मिळतोय। अनेक त्यांच्या कारवाया पुढे सुद्धा नियोजित आहेत आणि आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या कारवाया केल्या, धडाधडा मोहिमा आखल्या। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू। त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।